आज आमचो कणकवलेचो बाजार तुफान भरलो। अजून लोक कांदे मिरची काय तर खरेदी करतात। मी सकाळी मार्केटात गेलोय, तिसरे आणलंय। एका म्हणतात तिसरे स्वच्छ धुतले, त्याका माती भरपूर असता आणि अशी आढळ्यावर कर लावून घेतले। आज मी करते एक शिपी। ह्याचं पाणी असतं ता पण वापरूचा लागता, गाळून त्याची माती असता ती गाळायची आणि ता पाणी शिजवूक वापरायचं। नंतर एक कढई घेतलं, त्याच्यात घातलंय तेल, बारीक चिरून कांदो जरा जास्त घालायचो म्हणजे चव भारी लागतं। व्यवस्थित तो परतून त्याच्यात आल्या लसणाची पेस्ट ती पण व्यवस्थित परतून घ्यायची। मग घातलंय हळद आणि घरगुती भाजको मसालो। सगळा मस्त परतलात ना की त्याच्यात घालायचे करलावलेले तिसरे। एका आम्ही एक शिपी म्हणतो। हे चपाती भाकरेवर एकदम भारी लागतं, अशी करून बघा। व्यवस्थित परतून नीट केलेला जा पाणी असतं तर गाळून घालायचं आणि त्याच्यातच ते शिजवून घ्यायचे। व्यवस्थित ढवळून त्याच्यात चवीपुरता मीठ आणि 2 कोकमा घालायची। आंबट तिखट एकदम मस्त चव येतं आणि सुक्या तर सुक्या चपाती भाकरेवर एकदम बरं लागतं। नंतर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं। त्याची माष्टा व्यवस्थित शिजाक होय, त्यामुळे 2-3दा ढवळूक होया, 2-3दा ढाकून शिजव होया। नंतर त्याच्यात होया तर कांद्या खोबऱ्याचा भाजक्या तुम्ही वाटप घालू शकताच। म्हाका एक शिपी करूची असा, ती अशी चव बरी लागता। मी ओला खोबरा आणि कोथिंबीर घातलं, आटल्यावर ते एकदम सुके होतात आणि चपाती बरोबर भारी लागतात। अशी एक शिपी करा, खावा, अप्रतिम चव। आवडतली तुमका? आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा।